आजही काही हितचिंतक जे आहेत ते हॉस्पिटल परिसरामध्ये येत आहेत। आपण जर पाहिलं तर काल दुपारी शरद पवार यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। यापूर्वी त्यांच्या तब्येतीच्या काळजीची विचारपूस जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुबी हॉस्पिटल कडून देण्यात आलेली आहे। मात्र जे कार्यकर्ते असतील किंवा हितचिंतक असेल यांनी हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी करू नये असं आवाहन जे आहे ते हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काल दुपारी शरद पवार यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू झाले आणि आजही त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। काही तपासण्या ज्या आहेत त्याचे रिपोर्ट येणं बाकी आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे। यापूर्वी त्यांच्या तब्येतीच्या काळजीची विचारपूस जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि आज सकाळी 9:30च्या सुमारास नरेंद्र मोदी यांचा फोन शरद पवार यांना आलेला होता आणि त्यांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते असतील, शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर पार्थ पवार असतील, यांनीही काल त्यांना भेट दिलेली आहे आणि आजही काही हितचिंतक जे आहेत ते हॉस्पिटल परिसरामध्ये येत आहेत। पवारांचे नातेवाईक जे आहेत तेही येत आहेत आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत। त्यामुळे त्यांची तब्येत ही उत्तम असून आज त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।